सोमवारची सकाळ भिवापूर गावामधील शेतात एक घटना घडली ज्याने एका कुटुंबाचा आधार हिरावला. रेखा धनराज नंदरधणे, वय वर्ष 44, एक साधी गृहिणी आपल्या शेतात भाजी तोडत होती. सूर्य डोक्यावर आला होता आणि शेतात फक्त झाडांच्या सळसळीचा आवाज होता. अचानक रेखाच्या हाताच्या बोटात काहीतरी घुसले. ती थबकली. बोटावर एक छोटीशी खून दिसली. काटाच असेल असा विचार करून तिनं ते दुर्लक्षित केलं, पण त्या खुनेमागे लपलेलं सत्य किती भयंकर होतं याची तिला कल्पनाच नव्हती. ती पुन्हा कामाला लागली. सुमारे 1.5 तासानंतर रेखाला अस्वस्थ वाटू लागले. तिचं डोकं जड झालं आणि शरीरात एक अस्पष्ट बेचैनी जाणवली. ती घरी जायला निघाली, पण रस्त्यातच तिची प्रकृती आणखी खराब झाली. ती थकून एका दुकानात थांबली आणि तातडीनं आपल्या पतीला धनराजला फोन केला. मला बरे वाटत नाहीये, ती कसं बसं बोलली. धनराज तात्काळ तिथं पोहोचले, पण तोपर्यंत रेखाची अवस्था गंभीर झाली होती. तिच्या चेहऱ्यावर वेदनेच्या रेषा स्पष्ट दिसत होत्या आणि ती नीट बोलूही शकत नव्हती. धनराजनं तिचं बोट तपासले. त्यालाही फक्त एकच खून दिसली. हा सापाचा दंश नसावा, कदाचित विंचू चावला असेल असा विचार करून त्यानं रेखाला गावातील एका मांत्रिकाकडे नेले. मांत्रिकानं मंत्रोच्चार केले, काही विधी केले, पण रेखाची प्रकृती सुधारण्याऐवजी अधिकच बिघडत गेली. 3 तास उलटून गेले आणि रेखाला आता नीट श्वासही घेता येईनासे झाले. धनराजला आता काळजी वाटू लागली. त्यानं तिला तातडीनं स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात नेलं. तिथं डॉक्टरांनी रेखाची अवस्था पाहून सर्पदंशाचा संशय व्यक्त केला. ही लक्षणं सापाच्या विषाची आहेत. तातडीनं मेडिकल कॉलेजला घेऊन जा असं सांगत त्यांनी प्राथमिक उपचार केले, पण वेळ निघून गेली होती. मेडिकल कॉलेजच्या दिशेनं जाताना रेखाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तिचे डोळे हळूहळू बंद होत गेले. मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचण्यापूर्वीच रेखानं अखेरचा श्वास घेतला. डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले. वाईल्ड लाईफ सोसायटीचे सचिव आणि सर्पमित्र नितेश भांदककर यांनी सांगितले की सापाचा एक दात तुटलेला असला तरी दुसऱ्या दातानं तो विष सोडू शकतो. अशा वेळी दंशाची फक्त एकच खून दिसते, पण ती सापाचीच असू शकते. अशा परिस्थितीत तातडीनं वैद्यकीय उपचार घेणं गरजेचं आहे. मांत्रिकाच्या मागे लागून वेळ वाया घालवू नये असं आवाहन त्यांनी केलंय. रेखाच्या मृत्यूनं एक धडा शिकवला. सर्पदंशाचा संशय असल्यास दुर्लक्ष करू नका, कारण एक छोटीशी चूक जीवावर बेतू शकते.